रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। पंचांगानुसार येणारी प्रत्येक तिथी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची असते। यात एकादशीला तिथी विशेष मानली जाते। एकादशी तिथी ही विष्णुदेवाला समर्पित आहे। प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी असतात, एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात। प्रत्येक एकादशी तिथी ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व देखील वेगवेगळे असते। मान्यतेनुसार एकादशी तिथीला विष्णूची पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्ती होते। त्यानुसार जाणून घेऊया फाल्गुन महिन्यात पापमोचनी एकादशी कधी आहे आणि काय आहे या एकादशीचे महत्त्व। यंदा पापमोचनी एकादशी 5 एप्रिल 2024 रोजी आहे। पंचांगानुसार फाल्गुन महिन्याची एकादशी तिथी 4 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4:14 प्रारंभ होईल, तर 5 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1:28 समाप्त होईल। उदय तिथीनुसार 5 एप्रिल 2024 रोजी पापमोचनी एकादशी व्रत पाळले जाईल। या व्रताचे पारण 6 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6:05 ते 8:37 दरम्यान केले जाईल। पापमोचनी एकादशीचे महत्त्व आपण आज जाणून घेणार आहोत। पापमोचनी एकादशी खूप महत्त्वाची आहे। पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो। पापमोचनी एकादशीचे व्रत पाळणे हे तीर्थक्षेत्रांना भेट आणि गायीचे दान करण्यापेक्षा अधिक पुण्यकर्म मानले जाते। जे लोक हे व्रत पाळतात ते सर्व संसारिक सुखांचा उपभोग घेतात आणि शेवटी त्यांना मोक्ष प्राप्त होतो। त्यांना विष्णूच्या वैकुंठात स्थान मिळते असे मानले जाते। विष्णू देवाला समर्पित एकादशी तिथीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी करा। त्यानंतर घरातील देवघराची स्वच्छता करून व्रताचा संकल्प करा। पूजेची तयारी करत सर्वात आधी पंचामृतासह गंगाजलाने श्रीहरी विष्णूचा जलाभिषेक करा। विष्णूला पिवळे चंदन, पिवळे वस्त्र आणि पिवळी फुले अर्पण करा। देवासमोर साजूक तुपाचा दिवा लावा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत पूजा पूर्ण करा। या दरम्यान एकादशी व्रताची कथा वाचा। आरती करत विष्णूला तुळशीपत्रासह नैवेद्य अर्पण करा। शेवटी झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागा। दुसऱ्या दिवशी द्वादशीला गरजूंना खाऊ घाला आणि यथाशक्ती दान करा। यानंतर व्रत सोडण्याचा संकल्प करा। अशा प्रकारे पापमोचनी एकादशीचे व्रत आपण पूर्ण करू शकतो आणि पापांपासून मुक्ती मिळवू शकतो। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।